शुभ दुपार सगळ्यांना. चला, अरे ते ठेवून द्या चार्जर. चला तर आम्ही चाललोय आता गोजबावीला. आता वाजली 1. सगळं आवरले, पिशव्या बिशव्या घेऊन रेडी चाललोय. सगळी ती घरात नेऊन ठेवायचं का संग घ्यायचंय? हा, संग घ्यायचंय. ज्ञानेश्वर तुझं तर लई केस काढल्या ती. डोकं एकदा विचार. अण्णा तुझं आवरलं का सगळं? आम्ही सगळी रेडी झालोय, छानपैकी तयार, मस्तपैकी नवीन कपडे हे घालू. आणि आमचे हे येतात, गेलते इस्त्रीचे कपडे टाकायला आणायला. येतात तर आम्ही रस्त्याला लागलोय. म्हणलं ते आले की लगेच जायचं, उशीर झालाय ना त्याच्यामुळं. म्हणून आपलं आधीच सगळं गाभा बाहेर ठेवलंय. होय, उशीर झालाय आणि उशीर काय नको. 1 वाजली. का तसं करते? का तोडायचंय ती? बरोबर आहे का? हा, अण्णाला कटाळा आलाय बसून बसून. पोरांना तर झोप लागली. वातावरण कसलं ऊन आहे. आपला पाऊस नाही कुठं, काय नाही. झाडं खूप सुकायला लागल्यात. काय सांगायचंय तुम्हाला. काही असं ऊन तर लय झाले. तर गाडीवर जायची तर नको वाटते. लय ऊन लागणार आहे आता गाडीवर. झाड पण लय सुकल्यात, पण पाणी नाही. काय करायचं? पाणी ठेवले साचवून. का तर आता कपडे धुवायच्यात ना, त्याच्यामुळं झाडांना पण द्यावं लागते. असं आम्ही आवरून बसलो इथं वाट्यावरती. घरात खूप गरम होत आहे ना, म्हणून बाहेर म्हणलं चला बाहेरच बसूया. तर वर येतात ती. त्यांना काल कळलं नाही इस्त्रीची करायची ना. आता आमचं उराकल्यावर गेलं ते इस्त्रीला शर्ट टाकलाय ते आणायला. म्हटलं तर येतात घेऊन. तर चला एक व्हिडिओ पण काढावं गोजबावीला गेल्यानंतर ना. तिकडचं तर तुम्ही बघतच आहे. आल्यातच व्हिडिओ अश्विनीच्या त्यांच्या ह्याच्यावरती. आता गेल्यावरती मी पण काढीन. बस आणा त्याच्या वाट जाऊन पुरतच्या त्या. तिला नकली खेळ पण आणलंय आता बाहेर दिसलं म्हणून. त्या दिवशी महाबळेश्वरला गेल्यावरती पुरस आणली. म्हणलं काहीतरी नको काय उडकुणी करून. ज्ञानेश्वर तर डोकं विचार एकदा. मग का तुझी केस खूप काढल्यात. तर शुभ दुपार सगळ्यांना. बाय बाय. आता तिथं गेल्यावरती काढते व्हिडिओ. निम्मा कार्यक्रम झालाय, आता निम्मा राहिलाय. तर आले तुम्हाला व्हिडिओ बरेच अश्विनीच्या ह्यांच्या चॅनलवरती. तर त्यांना फोन लावते आता. तर बघा सगळी एकदम रेडी तयारी. इथं आम्ही लेट पण थेट असतो. उशिरा जायचं आणि लवकर पोचायचं. होय. बाय सगळ्यांना. शुभ दुपार.